पेशंट चालू आहे माझं. भावाच काय करणार आता इकडे येणार कॅम्प द्यायचं पोटचं औषध नेतोय आता. अगदी एक ml फक्त द्यायचा, बरेच दिवस बाटली जाते. एक ml द्या सकाळ संध्याकाळ. आता ही जी आहे घरी गेले गेले अर्धी बाटली पाजायची. ऍक्च्युली त्याला गॅस्ट्रो नाही, त्याला आहे स्टमक इन्फेक्शन. आता स्टमक इन्फेक्शन झालंय कशामुळे, तर बाहेर गेला काहीतरी वेगळं खाल्लं, कन्वर्ट टू फूड पॉयझन मध्ये, फूड पॉयझन मध्ये कन्वर्ट होतं, नंतर त्याला होतं गॅस्ट्रो. आपल्याला तिथपर्यंत पोचायचं नाही, गॅस्ट्रो होऊ द्यायचं नाही. ही गोळी बिगर हात लावता द्यायची. ही काय करते, 36 प्रकारच्या विषाला चालतात. ती का आपल्याला सांगणार नाही मी काय खाल्लं आहे का ना, मग आपण आपल्या मनाने द्यायची. फक्त गोळीला हात लागू द्यायचा नाही, बिगर हात लावता गोळी हात टाकायची, एक गोळी टाकायची, एवढं पाणी घ्यायचं, व्यवस्थित हलवायचं. असं गोळी वितळली ती ओढायची, जिभू सोडायची. 3 दिवस करायचं आणि 12 वाजेपर्यंत उपाशी ठेवायचं. उद्या 12 वाजता मग आईस्क्रीम द्या. थोडस आईस्क्रीम खाल्लं, आईस्क्रीम पचलं तर माझ्याकडे येऊ नका. आईस्क्रीम नाही पचलं तर यावं. आईस्क्रीम नाही पचलं तर मग सगळ्या घेऊन आपल्याला ती घाण काढावी लागते. आता घाण काढायचा प्रयत्न करते, उलटी करून त्याला काय निघा 950 380 रुपयाचं हे औषध असा उद्या